मध्वस्वामी सांगे गड्या अंतरीची कोण धराल सद्गुरु चरण तुम्ही पार जाल उधरून पावला प्रसादाचा भाग्य उदयाले सद्गुरु स्वामीने माया विरहित केली अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा श्री संताची
आणि थोर साधू महात्म्यांच्या कृपा प्रसादाने पवित्र अशा रोई पिंपळगाव नगरीमध्ये बरेच साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा रोई पिंपळगाव नगरी समर्थ सद्गुरू बाळगुरू महाराजांनी ज्या रोई पिंपळगाव नगरीमध्ये 4 महिन्याचा चातुर्मास केला. असं सुंदर पवित्र असं रोई पिंपळगाव नगरीमध्ये दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि सद्गुरू समर्थ बाळगुरू महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा, माता अनसुया मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिराचा कलशारोहण सोहळा. आता उद्या मंदिराचा कलश होणार आहे. पहाटे 6 वाजता, सकाळी 6 वाजता कलश होणार आहे. मूर्ती स्थापना झाली 13 तारखेला आणि आता उद्या कलश होणार आहे. भौतिक मंदिराचा कलश झालेला आहे, होतोय. आणि तो जो कलश आहे तो कलश आमच्या जीवनातलं सुद्धा कलशाचा संकेत करणारा कलश आहे. तुका म्हणे मोक्ष देखिला शेवटचं टोक दाखवणारा कलश आहे. कलशाचं वरी बांधकाम होत नाही, होते का? कळसापर्यंतच बांधकाम असते. कलश झालं म्हणजे बांधकामाची पूर्तता झालेली आहे, बांधकामाचा पूर्णविराम झालेला आहे, नाही का? आणि या जीवनाचं सुद्धा कलश करण्यासाठीच आम्ही या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहोत. आणि ज्याला कलश करता येईल त्याचा जन्म सफळ झाला. ज्याला कळस करायला जमणार नाही ते वाया गेलं. लक्षात आलं म्हणून सांगून जातो. आम्ही मूळचे या गावचे नाही. ममये वंशो जीवलोकी जीवभूत सनातनः मनस्सष्टानींद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षती. आनंदगीतेमध्ये समर्थ सद्गुरू बाळगुरू महाराज बापूजी महाराजाला सांगतात, जीवानंदाचा आनंद
संबंध मुळीचा विरळा जाणी आनंद सागरी आहेत माझे गुरु त्यांचे चरण धरू वेळोवेळा. कुठल्या आहोत आम्ही? एका गावावरून आलेले आहोत आणि पुन्हा फिरून त्या गावाला जायचे. इथली यात्रा संपून आम्हाला पुन्हा फिरून त्या गावाला जायचे. अर्थात उदाहरणार्थ आपल्याला समजावून घेण्यासाठी आता जे पाणी पडणं चालू आहे, हे पाणी पडण्याच्या पूर्वी हे सर्व मेघ समुद्रावरती जातात. त्या समुद्रावरती बाष्पीकरण नावाची एक प्रक्रिया होती. ते म्हणजे समुद्रातलं पाणी मेघ ओढून घेतात. ओढून घेत असताना खूप स्वच्छ पाणी आहे. इकडे येऊन वर्षत असताना खूप स्वच्छ पाणी आहे. जिथं पाण्याची टंचाई आहे तिथं पाणी साठवण करून माहूर सारख्या ठिकाणी पुन्हा पुन्हा वापर करतात पाण्याचा. पण एकदा का ते पाणी, पावसाचं पाणी रस्त्यावर पडलं, ते रस्त्याचं पाणी कुठं जाऊन मिसळते? आमच्या गावच्या नदीला. ते नदी कुठं जाते? गंगेला. आणि गंगा कुठं जाते? समुद्राला. तुका म्हणे गंगा सागर संगमे गंगा जाऊन सागरात मिसळलं म्हणजे ओघ संपलेले. तुका म्हणे गंगा सागर संगमी. किंवा ज्ञानोबा महाराज सांगतात, देवळाचिया कामा कळसू परमगंगेसी सिंधू प्रवेशू. गंगा जाऊन देवळाचं काम संपलं हे कशावरून समजता येते? कलशावरून. देवळाचिया कामा कळसू. गंगेचं ओघ संपलं हे कधी सांगता येते? सागरात जाऊन मिसळल्याच्या नंतर. त्याला पुन्हा गंगा म्हणता येत नाही. त्याचं नाव काय होते? सागर होते. मात्र हे गंगेच्या पाण्याला सागर जसं गेलं तसं प्रवेश करून घेत नाही. लक्षात ठेवा मंडळी. ज्या स्वरूपात गंगेचं पाणी जातंय त्या स्वरूपात गंगेच्या पाण्याला समुद्र स्वीकार करीत नाही. समुद्र सांगतोय म्हणे तू माझ्याच घरचा आहेस, माझ्याच घरून गेलंयस. जाताना जे स्वरूप तुझं होतं ते येताना स्वरूप राहिलेलं नाही. जाताना कसं होतास? जाताना खूप स्वच्छ असं पाणी होतं, नाही का? आमचे गुरु महाराज एका विनंतीमध्ये खूप सुंदर सांगतात, जीव होता शुभ्र निर्मळ मायेने लाविलय त्यासी मळ. दूर करा हो अज्ञान दशा पुरवावी दिनाची आशा. जीव होता स्वतः सिद्ध मायेने केले त्यासी बद्ध. थोडा थोडा हो भवपासा पुरवावी दिनाची आशा. माझी विनंती हो जगदीशा पुरवावी दिनाची आशा. जीव होता पर्वता तुल्य मायेने केले त्यासी तानुल्य. येई निरालंब विचार वाशा पुरवावी दिनाची आशा. नाही का? जीव कसा होता महाराज? खूप शुभ्र निर्मळ असं जीव होतं. इथं आल्याच्या नंतर झालं काय? नाही त्याची घेता श्री होईल दुरी निजपंत.
आमचं काहीच नाही, घरही आमचं नाही, शेतही आमचं नाही, लेकरही आमचे नाही, शरीर सुद्धा आमचं नाही. शरीर सुद्धा पाचाचं उसणं मागून आणलेले, देहा पाचाचा आणीला उसना, शेवटी ज्याचा त्याला पूर्ण नेणे लागे, ते मनुष्याचे काय आयुष्य खाल्लं ते भूतकाळ आहे. आता आमचं आयुष्य वर्तमान काळाच्या तोंडात आहे. राहिलेले आयुष्य भविष्य काळ नक्की खाणार आहे. या तीन प्रकारच्या काळाच्या तडाख्यातून बाहेर पडण्यासाठी हे कोणी सुद्धा ज्यांना आम्ही नाते करून बसलेले आहोत हे कोणी सुद्धा सोडवणार नाही. हे सर्व असमर्थ आहे. माता पिता बंधू भगिनी हेतू नपवती निर्वाणी, इष्टमित्र सज्जन सखी हेतू सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तिथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचणी. अंतकाळामध्ये खरं सुख जर प्राप्त करायचं असेल ना महाराज, हे सर्व कोणी सुद्धा एरटे माईक दुःखाची जणिती शुद्ध शुद्ध असती जेची, तेची पावती मोक्ष पदासी, जन्मोजन्मी तुझा दास न भजे दैवतासी. देवराज प्रभू माझा पूर्णानंद तेजोराशी, नरोत्तम विणवितो देठाव चरणाशी. आरती सद्गुरुनाथा स्वामी सद्गुरु समर्था, काया वाचा मनोभावे चरणी ठेविला माता. कोण आवडतात देवाला? शुद्ध असणारे आवडतात.
शुद्ध शुद्ध असती जेची तेची पावती मोक्षपदासी. आणि म्हणून महाराज आम्हाला सुद्धा या नरदेहाचा आणि या जीवनाचा कलश जर करायचा असेल, या जीवाचा जर सार्थक करायचा असेल, तर गुरु महाराजाच्या सान्निध्यात जाऊन गुरु महाराजांकडून घेतलेल्या ज्ञानाचा वापर करून, गुरु महाराजांनी दिलेल्या मंत्राचा वापर करून, नामाचा वापर करून आणि हे भवसागर तरुण पलीकडे जावं. आणि याचा नक्कीच कलश होईल, यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. आणि अशा कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही शेवटची समारोपाची कीर्तन सेवा आयोजक मंडळाच्या वतीने, सप्ताह कमिटी, मंदिर कमिटीच्या वतीने आपले येथील मठाधिपती गुरुवर्य राजेंद्र पुरीजी महाराज यांच्या सुंदर असं संयोजनाने आजची ही सेवा माझ्या वाटेला आलेली. आणि सेवेला निवडणारा अभंग 4 चरणाचा, 5 चरणाचा, 5 चरणाचा, 4 चरणाचा म्हणलं तर होच म्हणायला तुम्ही सांगितलं की 5 चरणाचा. आणि मध्वमुनीचा अभंग आहे. अलीकडल्या काळामध्ये दत्त संप्रदायात असो किंवा बाकी बरेच काही संप्रदायामध्ये एवढे कविकार निघालेले आहेत, ते मनमानी भजनही लिवायले तर मनमानी अभंगही लिवायले. ज्या त्या मठावर एक दोन कविकार झाल्यात, त्या मठाच्या महाराजाचं नाव घालून काही लिवालेत ते भजनात. एका माणसाचं मी भजन ऐकलं काल परवा. सत्याला जायला उशीर झाला, बघते अनुसया काय महाराज, काय घ्यावं या भजनातून. कविकार नुसतंच कोणीही उठून काही लिवावं त्याला कविकार म्हणत नाही. त्याचा अधिकार अत्यंत महत्वाचा आहे कविकाराचा. नाहीतर मग बाजारामध्ये सुद्धा 2-2 रुपयाचे पुस्तकं खूप विकतात पाळण्याची. पहिल्या दिवशी पाळणा झाला, दुसऱ्या दिवशी पळून गेला, असे खूप पाळणे आहे. असे पाळण्याचे खूप पुस्तकं मिळतात 2-2, 3-3 रुपयाची. याला कविकार म्हणत नाही. कविकार तोच आपणही आचरण करतोय आणि इतराला सुद्धा सांगतोय. नसेल तर महाराज एका ठिकाणी सुंदर प्रमाण सांगतात. अमृताचे गोडे पुढीला सांगसी, अमृताची गोडी पुढीला सांगाशी आपण उपवाशी मरुनिया. पोहोणे नेकाशी लावितो अनिका, म्हणावे ते मूर्ख काय आता. नाथराय भागवतात सुंदर ओवी सांगतात. जाणे चाकिले नाही चवी, ते दुजिया ते अनुभव कैसे दावी. या लागी जो पूर्ण अनुभवी, तो तारी सत्शिष्यासी. तुका म्हणे चाकुनी सांगे, माझा अनुभव आहे. उद्या आता भंडारा आहे पुऱ्या गावाला. वरणात मीठ कमी आहे, वरण पिऊन पाहिल्यावर समजतंय का नुसतं वास पाहिल्यावर समजतंय. म्हणूनच वर्णाला फोडणी दिल्याबरोबर काही शाण्या माणसाला गिलास भरून दिले जातात. काय पाहण्यासाठी? चव पाहण्यासाठी, आहे की नाही. चव घेतल्याच्या नंतर चव सांगता येते. ज्यांना अजिबात त्याची चव चाकलीच नाही मारत त्याला काय अनुभव आहे.
आणि म्हणून महाराज नुसतं सांगणं वेगळं आणि स्वतः आचरण करून सांगणं वेगळं. अनुभवे आले अंगा ते या जगात येतशी. अनुभवाचं ज्ञान वेगळं आणि नुसतंच लोकाला सांगून बोलवणं वेगळं. असं नुसतंच ज्ञान सांगणारे खूपच काही आहे. महाराज म्हणतात ना, बहु दुधळ जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनू. खूप दूध देणारी गाय किंवा म्हैस असेल तर तिला आपल्या भाषेमध्ये जर्शी म्हणता येईल, कामधेनू म्हणता येत नाही का. तसं खूपच जर ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागला आणि आचरणाचा पत्ता नाही, ते सुद्धा तसंच आहे. खूप दूध देणाऱ्या गायीसारखं म्हशीसारखं. आणि म्हणून महाराज अनुभवाचं ज्ञान गुरु महाराजांच्या सेवेमध्ये राहून सेवेतून जो अनुभव प्राप्त झाला त्या अनुभवाचं जुन्या माणसांनी सुंदर असं काव्य केलेलं आहे. बापूजी महाराजांनी ज्या दिवशी गुरु महाराजांच्या पायावरती पाणी ओतलं, तुम्ही सुद्धा आपण सर्वांनीच गुरु महाराजांच्या पायावरती पाणी ओतलंय. काय म्हणून ओतलंय? तन मन धन गुरुचरणी समर्पण. ज्या दिवशी आपण ओतलो पण आपण आपलं लटकाय, आपलं ओतणं कसं आहे? लटकाय, लबाड ओतणं आहे आपलं, खरं ओतणं नाही. पण ज्या दिवशी बापूजी महाराजांनी गुरु महाराजांच्या पायावरती पाणी ओतलं त्या दिवशीपासून संसारावर सुद्धा पाणी फिरवलं. संसाराच्या नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आणि साधारण जमीन नव्हती महाराज, 100 एकर जमीन होती त्यांच्या घरी. पोलीस पाटलाचा घराणा होता, 100 एकर जमीन होती. अजिबात महाराजांनी फिरून सुद्धा त्या संसाराकडे पाहिले नाही. ज्या दिवशी मोठा मुलगा त्यांच्या हाताला आला, आता तुम्ही म्हणता ना काम करायला मुलं सुरुवात केली का हाताला आलं म्हणता, ते ज्या दिवशी हाताला आलं त्या दिवशी महाराजांनी एक विनंती म्हणायला सुरुवात केली. मळ्यावर बसून, ते मळे राहायचे ना पूर्वी, त्या मळ्यावर बसून एक विनंती म्हणू लागले. काय? देवा दत्ता तुला माझी अवघी चिंता, माते गर्भी रक्षिले नामामृत पाजून जीवविले, स्तन दुग्धी निर्मिले मी बाहेर पडता, तुला माझी अवघी चिंता. जे जे पाहिजे ज्या ज्या वेळी ते तू देशील त्या त्या काळी, माझी पुरविशी लढी न मागता, तुला माझी अवघी चिंता. माझ्या संसाराची व्याधी, अत्यंत महत्वाचं चरण आहे, लक्षात ठेवा. माझ्या संसाराची व्याधी अवघी निरसली उपाधी. साधक कसं असावं? साधकाची दशा दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य बाह्यरंगाची उपाधी नसावी आणि अंतरंगात विकाराची उपाधी नसावी, तो साधक आहे. म्हणून महाराज सांगतात, ज्याचे बिरडे त्याच्या गळा सुखी घालिता, तुला माझी अवघी चिंता. आता मात्र नरजन्माला आलेले सोंगाची सपातनी झाली, संपादनी झाली सोंगाची, गोडी लागली आनंद नामाची, विनंती बापूजीची गुरु समर्था. असा ज्यांचा भाव आहे आणि असं ज्यांनी उभा आयुष्यभर गुरु महाराजांची सेवा केली, अशा लोकांनी अनुभवाचं लिहिलेले जे काव्य आहे ते काव्य अत्यंत महत्वाचं असं काव्य आहे. आणि म्हणून मध्वस्वामी ही अलीकडल्या काळातले नाहीत, खूप जुन्या काळातले मध्वस्वामी. मध्वस्वामींचे खूप मोठमोठे आरत्या सुद्धा आहेत. आणि मध्वमुनींनी बरंचसं काही दत्त संप्रदायाचं काव्य केलेलं आहे. मध्वमुनीचं प्रसादपर अभंगातील 5 चरणाचा दत्त महाराज काय घेऊन कोण्या प्रकारे प्रसाद घेऊन निरालंबातून इथं मृत्यूलोकात आलेले आणि जीवाचा दत्त महाराजाचा संबंध काय, अशा स्वरूपाचा 5 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेले. प्रभू
महाराज जीव प्रथमतः या कर्मसृष्टीवर आलेले आहे. जीव हे प्रथमतः कर्मसृष्टीला आलेले आहे. निरालंबामध्ये आनंद मालकाच्या ठिकाणी सुंदर अशी सभा भरली होती. म्हणजे त्या सभेमध्ये जीव सुद्धा होते. त्या जीवाने सहज देवाला प्रश्न विचारला, या कर्मसृष्टीच्या क्षणिक सुखाकडे पाहू, देवा मी कर्मसृष्टीला जाऊ का? देवाने सांगितलं तुझी इच्छाच आहे तर का जात नाहीस? जीव कर्मसृष्टीचा रस्ता धरून निघालेला आहे. आणि रस्त्यानं येत असताना 35व्या पदावर असणारी श्रीमाया जीवावर थोडस कळवळून जीवाकडे 4 पदार्थ सोपवले. 4 पदार्थाची शिदोरी दिली. ज्ञान, भक्त, जीव, दैवता, प्रपंच आणि परमेश्वर. पण इथं आल्यावर मात्र मी पहिल्यांदा बोलून गेलोय, नाही त्याची घेता शिरी. आता पहा ना, मुळात बारकाईने चिंतन जर करायचं असेल तर लेकराचा आणि आमचा किती जन्माचा संबंध आहे? घरच्यांचा आणि आमचा किती जन्माचा संबंध आहे? या गावचा आणि आमचा किती जन्माचा संबंध आहे? फक्त एका जन्माचा संबंध आहे. गेल्या जन्मात आम्ही कुठं होतो आणि पुढचं जन्म आम्हाला कोणतं मिळेल काही सांगता येत नाही. पुढचं जन्म माणसाचाच मिळतंय का पशुचं जन्माला जावं लागते? बी पेरिले एरंडा, रस मागे कोण्या तोंडा. केले कर्म झाले त्याचे भोगा आले, उपजले मेले ऐशी. आणि म्हणून महाराज